प्रधानांचा राजीनामा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. धिक्कार असो, धिक्कार असो. धर्मेंद्र प्रधान यांचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. धर्मेंद्र प्रधान यांचा धिक्कार असो. जय भीम, जय संविधान. सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आहोत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि संस्कृतीचं माहेरघर आहे. आणि या ठिकाणी आपण पाहताय की विद्यार्थ्यांचा आक्रोश आहे, जनतेचा आक्रोश आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे. आपल्या सर्वांना माहिती आहे की नरेंद्र मोदी जे देशाचे पंतप्रधान आहेत ते इटलीला मेलोडी चॉकलेट द्यायला गेले, परंतु जंतर मंतरवर फक्त 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या या जंतर मंतरच्या आंदोलनाला त्यांनी भेट दिलेली नाही. असं यामुळे संपूर्ण जनतेमध्ये रोष निर्माण झालेला आहे. या ठिकाणी जे आंदोलन करत आहेत त्यांनी आपण बघू शकता जे धर्मेंद्र प्रधान आहेत त्यांच्या तोंडाला काळं फासलेलं आहे. आपण बघू शकता की हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन झालेलं आहे आणि याचे परिणाम दिल्ली पासून गल्लीपर्यंत आणि प्रत्येक घराघरात जातील असं या ठिकाणी दिसतंय. काय सांगाल, हे तुम्ही आंदोलन करताय, तुमची काय मागणी आहे आणि कशासाठी तुम्ही धर्मेंद्र प्रधान यांचं तोंड काळे केलेलं आहे? नीट आणि नीट सारखी जी परीक्षा आहे, जी डॉक्टर भविष्यातले फ्युचर घडवणारी युवकांची परीक्षा आहे, ते पेपर फुटलेले आहेत. ते पेपर फुटून सुद्धा धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीये. सोनम वांचूक गेले 18 दिवस झाले जंतर मंतरवरती अन्न पाणी जीवालाही धोका होऊ शकतो. आणि लोक सांगतात की मटक्याचा आकडा पण विचार करून फुटतो, पण पेपर कधी फुटतो. तर आमची अशी मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे. लवकरात लवकर तो पंतप्रधान यांनी राजीनामा घेतला पाहिजे आणि सोनम वांचू यांचा जीव वाचला पाहिजे. सोनम वांचू हे देशाचं भविष्य, देशाचे आयकॉन आहेत. जर आज त्यांच्या जीवाला काही धोका झाला तर या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हिंसा वाढेल, बाकीच्या गोष्टी वाढतील. त्यामुळे सरकारने थोडीशी संवेदनशीलता दाखवावी आणि जंतर मंतर सरकारच्या निवासस्थानापासून अगदी काही हाकेच्या अंतरावरती आहे, त्यांच्याशी संवाद साधावा आणि त्यांच्याशी बोलणं करून या विषयावरती मार्ग काढून लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, जेणेकरून येणाऱ्या भविष्यामध्ये येणारे शिक्षण मंत्री ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतील आणि पेपर फुटू नये यासाठी प्रयत्न करतील. आपण बघितलं की ते जे विद्यार्थी आंदोलनाला बसलेले आहेत त्यांना पाकिस्तान धार्जिनी म्हटलेलं झालंय, वेगवेगळे त्यांच्यावर आरोप लावलेले आहेत. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता झाले काय माहितीये का, आपल्या देशामध्ये आहे ना प्रत्येकाला धर्माचा शिक्का लावलेला आहे आणि धर्म नाही, धंदा आहे, हा पळालिका बी आणलाय. म्हणजे धर्माच्या आधारावरती देश चालू शकत नाही. देश विकासाच्या आधारावरती चालू शकतो. जो देश धर्माच्या आधारावरती चालला त्याचा पाकिस्तान झाला, त्याचा बांगलादेश झाला, त्याचा नेपाळ झाला. आपण विकसित भारताकडे जायचं असेल तर आपल्याला विकास करावा लागेल. आता राम मंदिरासारखा प्रश्न तुम्ही बघितला की राम मंदिरात आज एवढे लाखो करोडो भारतीयांचं श्रद्धास्थान आहे, आज तिथं चोरी झाली. तिथं सुरक्षित राम मंदिरच सुरक्षित नाहीये आणि हिंदूंच्या मंदिरात सुरक्षित नाही. हिंदुत्व म्हणजे काय आहे? हिंदुत्व म्हणजे कर्तृत्व, नेतृत्व आणि बंधुत्व आहे. आणि आपण कुठे चालले? मग मध्येच म्हणजे सोनम वांचूक चायनाचे हस्तक आहेत, अभिजित दिपके पाकिस्तानचा हस्तक आहेत. अरे या देशातले तरुण आज रस्त्यावरती येतात, या रस्त्यावरती उभं राहून आंदोलन करतात. तर तुम्ही त्या तरुणांच्या पाठीशी उभं राहिला पाहिजे, त्या तरुणांशी बोललं पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. तुम्ही त्यांना झुरळ म्हणून त्यांची निंदा करता, त्यांना झुरळ म्हणून त्यांच्यावर टॉन्ट मारता. तर असे टॉन्ट मारणं आणि त्यांना देशद्रोही म्हणणं हे चुकीचं आहे. आता आज आम्ही आंदोलन केलं तर आम्हालाही देशद्रोही म्हणतील, पण आम्हाला सवय आहे आंदोलनाची. आम्ही देशद्रोही आहेत का नाही का देशप्रेमी आहेत हे समाज ठरवल. आपण बघितलं की मागे पण जे रोजगाराबद्दल आंदोलन झालं होतं, तरुणांनी जे रोजगारासाठी आंदोलन केलं होतं, त्यावेळेस पण मंत्री म्हटले होते की पकोडे बनाव, अगर आपको रोजगार नाही आहे तो पकोडे तलो. आता काय माहिती का, देशाचे पंतप्रधान भारतात कमी परदेशात जास्त असतात. तर जैशी राजा वैसी प्रजा, तर बोलणारे कोण तोंड पकडू शकत नाही. आणि अशा लोकांनी अशी कमेंट करणं, लूज कमेंट करणं की देशातल्या तरुणांनी पकोडे तळा नाही का, रस्त्यावरती गाड्या लावा, हे लावा. चला ठीक आहे, पकोडे तळायचे द्या ना, परमिशन सरसकट द्या ना, लायसन्स द्या सगळ्यांना सरसकट, आणि पकोडे पण तळून दाखवतो तुम्हाला देशामध्ये. तुमची मुलं कधीच रस्त्यावरती पकोडे तळणार नाही, कारण की तुम्हाला टेंडरिंग मध्ये रस्त्यांमध्ये जे काही पैसे मिळतात
ते पैसे घेऊन तुमची मुलं फॉरेनला शिकतात, तुमच्या मुलांना फरक पडत नाही ना. फरक पडतो कोणाला? सर्वसामान्य कुटुंबातली जी मुलं आहेत त्यांना फरक पडतो. आणि त्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांसाठी आम्ही आज रस्त्यावरती आहे. तुमच्या मुलांना काय हो, तुम्ही अमेरिका, इंग्लंड, ऑक्सफोर्ड, असल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवायला पाठवता, जे तुम्ही करोडोंनी पैसे खर्च करता मुलांसाठी. इथं नाही ना. इथं सर्वसामान्य कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला मुलगा नाही ना परदेशात शिकू शकत. त्याचे आई वडील इंजिनिअरिंग, डॉक्टर करण्यासाठी पण शेती घाण ठेवतात, व्याजाने पैसे घेतात. तर इथल्या मुलांना तर तुम्ही अशा पद्धतीने हिणवत असाल तर तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच आहेत. तुम्ही तरुणांना काय आवाहन कराल? कारण दिल्लीला जंतर मंतरला हे आंदोलन सुरू आहे. 20 तारखेला त्यांचं संसदेवरती त्यांनी मार्च काढलेला आहे आणि तो शांततेत मार्च काढलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर 20 तारखेबद्दल तुमचं काय आव्हान असेल? तुमची काय लोकांना काय सांगा? लोकांनी रस्त्यावरती येऊन प्रत्येकाने म्हणजे वी सपोर्ट सोनम वांचू असं जरी पोस्टर हातात धरला, म्हणजे पुणे शहरातल्या, महाराष्ट्रातल्या, देशातल्या ज्यांना जंतर मंतरला जाता येत नाहीये आणि जंतर मंतरचा 20 तारखेचा मोर्चा होण्याआधीच सरकारने जर मागण्या मान्य केल्या आणि जर लाखो करोडो तरुणांना दिलासा दिला तर सरकारचं अभिनंदन करण्यासाठी बी आम्ही पुढे येऊ, नाही का. पण सरकारने 20 तारखेच्या आंदोलनाची वाट बघू नये. सोनम वांचू यांच्या जीविताला धोका होईल या गोष्टींची वाट बघू नये. त्यांनी लवकरात लवकर या गोष्टी कराव्यात आणि 20 तारखेच्या जंतर मंतरच्या आंदोलनाला वंदे मातरम संघटनेचा जाहीर पाठिंबा असेल. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद तुमचे. घोषणा द्या. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. इन्कलाब जिंदाबाद. इन्कलाब जिंदाबाद. भारत माता की जय. भारत माता की जय. राजीनामा द्या. राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. राजीनामा द्या. राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. सोनम वांचू आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सोनम वांचू आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सोनम वांचू आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एक फोटो घ्यायचा. एक जीवालाही धोका होऊ शकतो आणि लोक सांगतात की मटक्याचा आकडा पण विचार करून फुटतो, पण पेपर कधी फुटतो. तर आमची अशी मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे. लवकरात लवकर तो पंतप्रधान यांनी राजीनामा घेतला पाहिजे आणि सोनम वांचू यांचा जीव वाचला पाहिजे. सोनम वांचू हे देशाचे भविष्य, देशाचे आयकॉन आहेत. जर आज त्यांच्या जीवाला काही धोका झाला तर या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हिंसा वाढेल, बाकीच्या गोष्टी वाढतील. त्यामुळे सरकारने थोडीशी संवेदनशीलता दाखवावी आणि जंतर मंतर सरकारच्या निवासस्थानापासून अगदी काही हाकेच्या अंतरावरती आहे त्यांच्याशी संवाद साधावा आणि त्यांच्याशी बोलणं करून या विषयावरती मार्ग काढून लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, जेणेकरून येणाऱ्या भविष्यामध्ये येणारे शिक्षण मंत्री ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतील आणि पेपर फुटू नये यासाठी प्रयत्न करतील. आपण बघितलं की ते जे विद्यार्थी आंदोलनाला बसलेले आहेत त्यांना पाकिस्तान धार्जिनी म्हटलेलं झालंय. वेगवेगळे त्यांच्यावर आरोप लावलेले आहेत. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता झाले काय माहितीये का, आपल्या देशामध्ये आहे ना प्रत्येकाला धर्माचा शिक्का लावलेला आहे आणि धर्म नाही, धंदा आहे, हा पढा लिखा बी आणलाय. म्हणजे धर्माच्या आधारावरती देश चालू शकत नाही. देश विकासाच्या आधारावरती चालू शकतो. जो देश धर्माच्या आधारावरती चालला त्याचा पाकिस्तान झाला, त्याचा बांगलादेश झाला, त्याचा नेपाळ झाला. आपण विकसित भारताकडे जायचं असेल तर आपल्याला विकास करावा लागेल. आता राम मंदिरासारखा प्रश्न तुम्ही बघितला की राम मंदिरात आज एवढे लाखो करोडो भारतीयांचं श्रद्धास्थान आहे, आज तिथं चोरी झाली. तिथं सुरक्षित, राम मंदिरच सुरक्षित नाहीये आणि हिंदूंच्या मंदिरात सुरक्षित नाही. हिंदुत्व म्हणजे काय आहे? हिंदुत्व म्हणजे कर्तृत्व, नेतृत्व आणि बंधुत्व आहे. आणि आपण कुठे चालले? मग मध्येच म्हणजे सोनम वांचू चायनाचे हस्तक आहेत, अभिजित दिपके पाकिस्तानचा हस्तक आहेत. अरे या देशातले तरुण आज रस्त्यावरती येतात, या रस्त्यावरती उभं राहून आंदोलन करतात, तर तुम्ही त्या तरुणांच्या पाठीशी उभं राहिला पाहिजे, त्या तरुणांशी बोललं पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. तुम्ही त्यांना झुरळ म्हणून त्यांची निंदा करता, त्यांना झुरळ म्हणून त्यांच्यावर टॉन्ट मारता. तर असे टॉन्ट मारणं आणि त्यांना देशद्रोही म्हणणं हे चुकीचं आहे. आता आज आम्ही आंदोलन केलं तर आम्हालाही देशद्रोही म्हणतील, पण आम्हाला सवय आहे आंदोलनाची. आम्ही देशद्रोही आहेत का नाही का देशप्रेमी आहेत हे समाज ठरवल. आपण बघितलं की मागे पण जे रोजगाराबद्दल आंदोलन झालं होतं, तरुणांनी जे रोजगारासाठी आंदोलन केलं होतं, त्यावेळेस पण मंत्री म्हटले होते की पकोडे बनाव, अगर आपको रोजगार नाही आहे तो पकोडे चलो. आता काय माहिती का, देशाचे पंतप्रधान भारतात कमी परदेशात जास्त असतात. तर जैशी राजा वैसी प्रजा,
तर बोलणाऱ्याचं पण तोंड पकडू शकत नाही. आणि अशा लोकांनी अशी कमेंट करणं, लूज कमेंट करणं की देशातल्या तरुणांनी पकोडे तळा, नाही का, रस्त्यावरती गाड्या लावा, हे लावा. चला ठीक आहे, पकोडे तळायचे, द्या ना परमिशन सरसकट, द्या ना, लायसन्स द्या सगळ्यांना सरसकट, आणि पकोडे पण तळून दाखवतो तुम्हाला देशामध्ये. तुमची मुलं कधीच रस्त्यावरती येऊन पकोडे तळणार नाही, कारण की तुम्हाला टेंडरिंग मध्ये, रस्त्यांमध्ये जे काही पैसे मिळतात ते पैसे घेऊन तुमची मुलं फॉरेनला शिकतात. तुमच्या मुलांना फरक पडत नाही ना. फरक पडतो कोणाला? सर्वसामान्य कुटुंबातली जी मुलं आहेत त्यांना फरक पडतो. आणि त्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांसाठी आम्ही आज रस्त्यावरती आहे. तुमच्या मुलांना काय हो, तुम्ही अमेरिका, इंग्लंड, ऑक्सफोर्ड, असल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवायला पाठवता, जे तुम्ही करोडोंनी पैसे खर्च करता मुलांसाठी. इथं नाही ना. इथं सर्वसामान्य कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला मुलगा नाही ना परदेशात शिकू शकत. त्याचे आई वडील इंजिनिअरिंग, डॉक्टर करण्यासाठी पण शेती घाण ठेवतात, व्याजाने पैसे घेतात. तर इथल्या मुलांना तर तुम्ही अशा पद्धतीने हिणवत असाल तर तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच आहेत. तुम्ही तरुणांना काय आवाहन कराल? कारण दिल्लीला जंतर मंतरला हे आंदोलन सुरू आहे. 20 तारखेला त्यांचं संसदेवरती त्यांनी मार्च काढलेला आहे आणि तो शांततेत मार्च काढलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर 20 तारखेबद्दल तुमचं काय आव्हान असेल? तुमची काय लोकांना काय सांगाल? लोकांनी रस्त्यावरती येऊन प्रत्येकाने म्हणजे वी सपोर्ट सोनम वांचू असा जरी पोस्टर हातात धरला, म्हणजे पुणे शहरातल्या, महाराष्ट्रातल्या, देशातल्या ज्यांना जंतर मंतरला जाता येत नाहीये, आणि जंतर मंतरचा 20 तारखेचा मोर्चा होण्याआधीच सरकारने जर मागण्या मान्य केल्या आणि जर लाखो करोडो तरुणांना दिलासा दिला तर सरकारचं अभिनंदन करण्यासाठी बी आम्ही पुढे येऊ, नाही का. पण सरकारने 20 तारखेच्या आंदोलनाची वाट बघू नये. सोनम वांचू यांच्या जीविताला धोका होईल या गोष्टींची वाट बघू नये. त्यांनी लवकरात लवकर या गोष्टी कराव्यात आणि 20 तारखेच्या जंतर मंतरच्या आंदोलनाला वंदे मातरम संघटनेचा जाहीर पाठिंबा असेल. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद तुमचे. घोषणा द्या. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. इन्कलाब जिंदाबाद. इन्कलाब जिंदाबाद. भारत माता की जय. भारत माता की जय. राजीनामा द्या. राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. राजीनामा द्या. राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. सोनम वांचू आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सोनम वांचू आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सोनम वांचू आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एक फोटो घ्यायचा. एक